इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक आग्रा महामार्गाची दुरावस्था झाली आहे। महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे वाहनधारकांना नाहक अडचणींना सामना करावा लागतोय, तर 3 तासांच्या प्रवासासाठी 8 तास लागत असल्याचं समोर आलं आहे। दरम्यान महामार्गावरील इगतपुरीच्या पिंपरी फाटा परिसराची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी कशा पद्धतीने हा रस्ता आहे की खड्डे आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्यामुळे ज्या मार्गावरून जाण्यासाठी फक्त 3 तासांचा वेळ लागतो तिथे 8 तास लागत असल्याची माहिती समोर येते। तर या खड्ड्यांमुळे लोकांना आपले 5 तास वाया घालवावे आणि याच महामार्गावरील इगतपुरीच्या पिंपरी फाटा परिसरातून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास काजळे यांनी। इगतपुरी शहरातील इगतपुरी महामार्गाच्या लगत असलेल्या पिंपरी सदो या फाट्यावरती आपण आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली बघायला मिळत आहेत। अनेक वाहनं हे मुंबईच्या दिशेने जात असतात, अनेक वाहनांची जी ट्रॅफिक आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। अनेक प्रवासी देखील इथं आपल्या बरोबर आहेत, आपण जाणून घेऊया नेमका काय त्यांच्या भावना आहेत। तुम्ही या रस्त्याने येता, काय परिस्थिती आहे? सर एकदम बेकार रस्ता आहे, खड्डे खूप आहे, गाड्यांच्या आज आहे। एसयूव्ही गाड्यांना काय वाटत नाही, पण कार गाडी आम्ही जेव्हा घेऊन येतो अक्षरशः आहे ना 20 आणि 10च्या स्पीडवर गाडी चालवावं लागते, एकदम बेकार। बघितलं तर प्रवाशांच्या देखील अनेक अशा भावना आहेत की या रस्त्याची डागडुजी कधी होणार। या ठिकाणी जर बघितलं तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की शनिवार आणि रविवार अनेक विकेंडला जे काही पर्यटक असतात ते इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, नाशिक या परिसरामध्ये येत असतात आणि शनिवार रविवारचं जर विकेंडच्या सुट्ट्या असतात त्यामुळे वाहनांची मोठी रहदारी देखील या ठिकाणी बघायला मिळते। परंतु प्रवाशांना आहे की अनेक जो मनस्ताप आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतो। त्याचबरोबर अनेक प्रवासी जे आहेत की या ठिकाणी अपघात देखील होत असतात, परंतु प्रशासन आहे की जागा व्हायला तयार नाही आहेत। जे काही वाहतूक आणि वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी कोणतीही उपाययोजना या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी घेत नसल्याचं समोर येत आहे आणि याचा जो नाहक त्रास आहे प्रवासी असतील, त्याचबरोबर रुग्णवाहिका असतील आणि परिसरातील नागरिक असतील त्यांना सहन करावं लागत आहे। त्यामुळे प्रशासन असे खड्डे बुजवणार का आणि प्रवासी जे आहेत त्यांच्या जीवाची काळजी करून त्यांना जे काय आहे त्याची काळजी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।